दिवाळी हा हिंदूंचा पवित्र सण आहे आणि अशा पवित्र सणाच्या दिवशी हँगओव्हरची भाषा संजय राऊत करतायत. अहो, दिवाळीनंतर हँगओव्हर येत नाही तर दिवाळीनंतर लोकांमध्ये आनंद येतो. तुमचा मात्र हँगओव्हर कधीच उतरत नाही. तुम्ही रात्री कदाचित घेऊन बोलत असाल आणि सकाळी पत्रकार परिषद असताना तुम्ही हँगओव्हर मध्ये असाल, म्हणून तुम्हाला दिवाळीच्या हँगओव्हर मधून लोक बाहेर येतात. अशा पद्धतीची बोलण्याची सवय लागलेली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण होता. दिवाळीच्या हँगओव्हर मधून नाही तर दिवाळीच्या आनंदामध्ये लोक असतात आणि हा उत्साहात हिंदूंचा सण साजरा करतायत. तुम्हाला खरं तर दिवाळीचा आनंद घेण्याची सवय नाहीये. तुम्हाला वेगळे आनंद घ्यायची सवय आहे. कदाचित रात्रीची जास्त टाकलेली असेल, त्यामुळे तुम्हाला सकाळी पत्रकार परिषदेमध्ये हँगओव्हरची भाषा सुचते. संजय राऊत यांना कावीळ झालेली असल्यामुळे त्यांना सगळीकडे पिवळं दिसायला लागलंय. चोराच्या मनात चांदणं काय असतं हे आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद बघितल्यावर कळते. आमचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं की तुम्ही काय करताय ते आम्हाला कळतंय. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर काय फॉरवर्ड करताय त्याची आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती होते. याचा अर्थ लगेच सरकारी यंत्रणा काहीतरी सर्व्हिलन्स करते असा होत नाही. आमचे कार्यकर्ते काम करतात का नाही, आमचे कार्यकर्ते बूथवर जाऊन बघतात का नाही, यावर पक्ष म्हणून आम्ही ते लक्ष ठेवणं आमचं काम आहे. जर का आम्ही त्याकडे लक्ष नाही ठेवलं तर उभाटा गटाची जशी अवस्था विधानसभेला झाली तशी आमची झाली असती. म्हणून आमचं आमच्या कार्यकर्त्यांकडे बारकाईनं लक्ष असतं. हे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं तर लगेच संजय राऊत यांना सगळीकडे पिवळं दिसायला लागलंय. संजय राऊत कायम निराशेमध्ये असतात आणि सातत्यानं निगेटिव्ह शोधत असतात. संजय राऊत यांना बारशाचे मंत्र शिकवलेले नाहीत, फक्त 12व्याचे मंत्र शिकवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह बघणं ही संजय राऊत यांची सवय झालेली आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देतो, कार्यकर्त्यांकडे बारकाईने बघतो. तुम्ही कार्यकर्त्यांकडे बघत नाहीत म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था झालेली आहे. कुणाचाही फोन विरोधकांचा सर्व्हिलन्सवर टाकायची गरज नाही. ते करण्याचं काम देवभाऊचं सरकार कधीही करत नाही. हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावं. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आहेत असा एक आरोप संजय राऊत यांनी केला. अहो संजय राऊत, तुमचं सरकार असताना कुणाकुणाला रडारवर ठेवलं होतं, तुम्ही कुणाकुणाच्या फोन टॅपिंग केल्या होत्या याची माहिती देखील महाराष्ट्राला सांगा. तुम्ही अनिल देशमुख यांना हाताशी धरून कुणाकुणाचे फोन टॅप केले होते का याची पण माहिती महाराष्ट्राला येऊ द्या. तुम्ही किती पत्रकारांना त्रास दिला याची माहिती आम्हाला आहे. तुम्ही अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखवून त्यांना कोविडच्या काळामध्ये अटक करण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलं होतं. त्यामुळे तुम्ही कॉल रेकॉर्डची भाषा, विरोधकांचे कशा पद्धतीनं सर्व्हिलन्स सुरू आहे याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये. तुम्ही तर विरोधकांचा गळा दाबण्याचं काम, विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा गळा घोटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं. त्यामुळे तुम्हाला सर्व्हिलन्सची भाषा शोभत नाही. पत्रकारितेची हत्या करण्याचं काम, विरोधकांचा आवाज बंद करण्याचं काम महाविकास आघाडीनं सरकारनं केलं होतं. त्या काळात तुम्ही कुणाकुणाचे कॉल रेकॉर्ड्स केले होते का याची माहिती जरा जनतेला द्या. 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीनं जनतेमध्ये जावं. जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम, जनतेनं तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे. 2.5 वर्ष सरकार असताना जनतेच्या हिताचं एकही काम संजय राऊत तुम्ही केलं नाही. त्यामुळं जनतेनं तुम्हाला आणि तुमच्या महाविकास आघाडीला घरी बसवलंय. आता निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याच्या ऐवजी तुम्ही जनतेमध्ये गेलं पाहिजे. खरं तर मतदार याद्यामध्ये ज्या काही गैरप्रकार आहेत ते समोर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं देखील सातत्यानं केलंय. आमच्याकडे देखील अनेक पुरावे आहेत की महाविकास आघाडीनं कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातलाय. विक्रोळीमध्ये कशा पद्धतीनं बोगस मतदारी करून संजय राऊत तुम्ही तुमच्या भावाला जिंकवलं होतं का? जेव्हा लोकसभेला 48 पैकी 30 खासदार तुमचे निवडून आले होते तेव्हा तुम्ही नेमकी कुठली एजन्सी आणून बसवली होती? कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं एजन्सी आणून बसवली होती त्याच पद्धतीची एजन्सी विक्रोळीमध्ये आणि लोकसभेला 30 जागा जिंकल्या होत्या तेव्हा तुम्ही आणली होती का? या प्रश्नांचं आधी उत्तर द्या आणि मग मोर्चा काढण्याची भाषा करा.
संजय राऊत असं म्हणतात की पेगासिस पेक्षा मोठ्या मशीन भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम मध्ये बसवलेल्या आहेत. खरं तर संजय राऊत आता संपादक पद सोडून तुम्ही दिग्दर्शक व्हायला पाहिजे, कारण सायन्स फिक्शन मूव्हीचं चांगलं दिग्दर्शन तुम्ही कदाचित करू शकाल. आजची पत्रकार परिषद बघितल्यानंतर तुम्ही सायफाय वेब सिरीज काढली पाहिजे असं मला वाटतंय. संजय राऊत त्या पेगासिस पेक्षा ज्या काही मोठ्या मशीन असतील ना, त्या सायन्स फिक्शन मूव्हीमध्ये अगदी शोभून दिसतात. त्यामुळे एक सायन्स फिक्शनची वेब सिरीज तुम्ही काढा आणि लोकांना सांगा की पेगासिस पेक्षा मोठ्या मशीन्स कशा असतात, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फोन टॅपिंग केले जातात, या सगळ्याची माहिती वेब सिरीज काढून दिली पाहिजे. कारण हे सायन्स फिक्शन मूव्हीमध्ये शक्य आहे, प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीचं कुणालाही शक्य होणार नाही, याची कल्पना जनता जनार्दनांना आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकारिता सोडून, संपादकीय पदाचं काम सोडून सायफाय मूव्ही डायरेक्शन करण्याचं काम संजय राऊत यांनी करावं. कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला यश येईल. निवडणुकीमध्ये कायम अपयशी तुम्ही ठरलेले आहात आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये पण तुम्ही अपयशी होतायत. त्यामुळं सायफाय मूव्ही काढून एक नवीन धंदा, एक नवीन काम संजय राऊत यांना या निमित्ताने मिळेल. कदाचित त्याच्यामध्ये संजय राऊतांना यश मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. हे सायन्स फिक्शन मूव्ही काढण्यासाठी संजय राऊतांकडे पैसे नसतील तर मी लोकवर्गणी करून हे पैसे तुम्हाला मिळवून देण्यासाठी निश्चितपणे मदत करेल. त्यामुळे संजय राऊत, तुम्ही असे खोटे आरोप करण्याच्या ऐवजी एक सायफाय वेब सिरीज काढा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्याच्या आधी जनतेनं त्यांची पॉवर कट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही कितीही पॉवर प्रेझेंटेशन केलं तरी जनतेला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत. आदित्यजी ठाकरे आणि संजय राऊत, तुमची पॉवर जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत मतं न देता कट करून टाकलेली आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची पॉवर कट करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करणार आहे. त्यामुळे कितीही पॉवर प्रेझेंटेशन केले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. फक्त संजय राऊत यांना मला एक सांगायचंय की जेव्हा आदित्य ठाकरे पॉवर प्रेझेंटेशन देतील तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसू नका, एवढी काळजी घ्या.